सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। याच्यामध्ये मुलांना सर्व इलेक्ट्रॉनिक पार्ट्स दिलेले असतात। ह्या किटला DIY किट असं बोललं जातं। याच्यामध्ये आता तुम्हाला कंपोनेंट्स दिलेले असतात। हे असे पार्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मग ते सेन्सर्स असतील किंवा IC वगैरे जे तुम्ही ऐकतो आपण इलेक्ट्रॉनिक्स मधले त्या प्रकारचे पार्ट्स असतात हे सर्व। आणि याच्यामध्ये सर्वात जास्त सेन्सर्सचा वगैरे वापर केला जातो। हे सर्व पार्ट्स याच्यावरती हा जो एक सफेद कलरचा तुम्हाला बोर्ड दिसत असते ज्याच्यामध्ये ड्रायव्हरची गरज नाहीये, तशी जी कार असते की ना ती कार बनवण्यासाठी सुरुवातीला जे डिझाईन बनवलं जातं ते डिझाईन कशावरती बनवलं जातं तर ह्या ब्रेडबोर्डवरती बनवलं जातं। पण ते टेस्ला कार बनवण्यासाठीच नाही तर भारतामध्ये असो किंवा भारताबाहेर कोणताही देश असून द्या, पूर्ण आपल्या जगामध्ये जर कोणतंही नवीन डिझाईन बनवायचं असेल, त्याचं प्रोटोटाईप मॉडेल बनवायचं असेल तर ह्या ब्रेडबोर्डवरतीच बनवलं जातं। याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही। ह्याच्यावरतीच सर्वात पहिली ती डिझाईन बनवली जाते। आणि मनामध्ये एक शंका येते की शॉक लागेल की नाही, पण याच्यामध्ये जोडलेल्या पार्ट्सला शॉक लागत नाही, त्याला कोणतेही इलेक्ट्रिक पार्ट कनेक्ट करत नाही आपण की बाबा त्याच्यामधून चुकल्यानंतर ते पार्ट्स फक्त तिथून काढायचं आणि दुसऱ्या ठिकाणी लावून चेक करायचं की ती आपली डिझाईन बरोबर आहे की नाही। त्याच्यामुळे पार्ट्स पण खराब होत नाहीत। त्यामुळे मुलांना चांगल्या प्रकारे थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी स्टेम लॅब आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, हे चारही विषय या मुलांना याच्यामध्ये शिकवण्यात येतात। पण त्या इथे बघा असं एक पुस्तक दिलेलं असतं। या पुस्तकावरती सर्व प्रोजेक्ट्स दिलेले आहेत मुलांना करण्यासाठीचे। याच्यावरती पाहून त्या मुलांनी ते प्रोजेक्ट करायचे। तिकडे साईडला एक सर्किट डिझाईन असतं आणि ते सर्किट डिझाईन पाहायचं, हा ब्रेडबोर्डवरती कसं कनेक्शन दिलेलं आहे ते पाहायचं आणि त्या प्रकारे ते कनेक्शन पूर्ण करायचं। तुमचं तुम्ही करा, चुका आणि शिका, याचा मंत्र काय आहे? चुका आणि शिका। कारण अक्षर ज्ञान जे असतं ते सांगितल्यावर माणूस जर बुद्धीला ताण दिल्यावर शिकतो, त्याच्या लक्षात येतं। पण कृतीपूर्ण जे असतं, जसं आता तुम्ही महिला स्वयंपाक करायचा आहे, तोंडी सांगून कोण शिकू शकलाय काय? नाही, प्रत्यक्ष त्याला रेसिपी करायलाच पाहिजे, भले बेचव होईल पहिल्यांदा, पण हळूहळू त्या चवीमध्ये सुधारणा होईल। तसं ह्याचा मुख्य उद्देश काय आहे? मुलांनी प्रत्यक्ष स्वतः करावं, चुकावं आणि शिकावं, हा उद्देश त्याचा आहे। ह्या एका पुस्तकामध्ये आम्ही सुरुवातीला पहिल्या टप्प्यातच 75 वेगवेगळे प्रयोग दिलेले आहेत। 75 म्हणजे 75 प्रयोग तर सगळीच मुलं करणार, जे शिकतील इथं ते सर्व लोक 75 प्रयोग तर डिफॉल्ट सगळेच करणार। पण ह्यामध्ये जे ज्ञान आहे, या ज्ञानामुळं जर विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना आली आणि तो नवीन काहीतरी करतो म्हटला तर आम्ही कंपनीतर्फे त्याला मटेरियल प्रोव्हाइड करून त्याला आमच्या तज्ञांचं मार्गदर्शन देऊन नवीन शोध लावायला मदत करणार। हे इन्क्युबेशन सेंटर सारखं असेल। म्हणजे आमचा की तुम्ही मुलाला काय करणार, तुम्ही मुलाला काय करणार, तर 10 मधले 9 जणांचं उत्तर फिक्स असतं, इंजिनियर, डॉक्टर, संपलं। तर त्यामुळं हे इंजिनियरचं जे आहे किंवा टेक्निकल जे आहे ते जास्तीत जास्त कृती बेस्ड शिक्षण असायला हवं।
आणि मुलांनी स्वतः करायला हवं. आणि शुभमंगल प्रसंगी आपल्या विद्यालयात एक नवोपक्रम या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्या उपक्रमाचं किंवा त्या लॅबचं आज उद्घाटन पार पडत आहे. त्यासाठी मी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या विद्यालयातील गीत मंच पदपक्षाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे प्रिय वाक्य घेऊन शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवणारे संस्थापक श्री परमपूज्य बापूजी साळुंखे व बापूजींच्या ज्ञान यज्ञामध्ये समीला समर्पित करणाऱ्या संस्था माता सुशीलादेवी साळुंखे व विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आज सातारा व परिसरातील सर्वात हायटेक व आधुनिक स्टेम लॅब म्हणजेच रोबोटिक लॅब याचे आज आपण उद्घाटन केले आहे. या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन श्री महेश गायकवाड सर, तसेच स्टेम लॅबचे नॅशनल हेड जमादार सर व महाराष्ट्र राज्याचे प्रमुख स्टेम लॅबचे प्रमुख मनोज यादव, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे स्टेम लॅबचा प्रस्ताव प्रथम सादर केला ते आमच्या शाळेचे माजी प्राचार्य संजय पाटील सर आणि आमच्या शाळेवास्तव कमिटीमधले सदस्य यांचे मी आपल्या मते हा एक महत्त्वाचा व आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे, ऐतिहासिक क्षण आहे. बदलत्या काळानुसार उज्ज्वल भविष्याचा विचार करून या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण स्टेम लॅब अर्थात स्टेम लॅब म्हणजे काय असते तर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या शिक्षणासाठी तयार केलेल्या प्रयोगशाळेचे जी आपण आता खाली प्रयोगशाळा बघितली त्याचे उद्घाटन आपण करत आहोत.
शिक्षणाला चालना देण्यासाठी सातारा शहरात प्रथमच ही पहिली प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे। कोणत्याही दुसऱ्या शाळेत प्रयोगशाळा ही नाही, आपल्या शाळेत प्रथम ही लॅब उभारण्यात येत आहे। या लॅबद्वारे विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून संकल्पना समजून घेता येतील, नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्याची त्यांना संधी मिळेल। एआय टेक्नॉलॉजी किंवा रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, कोडिंग यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आपल्याला मिळणार आहे। हे शिक्षण असताना एज्युकेट इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीतर्फे आपल्याला दिले जाणार आहे। या कंपनीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना तिथे दिले जाणार। हे शिक्षण देत असताना त्यांचा स्वतःचा एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येणार आहे। म्हणजे ते स्वतःच तिथं ट्रेन म्हणतो आपण तयार केलेला शिक्षक तिथं विद्यार्थ्यांना ते शिकवलं जाणार आहे। हे शिक्षण साधारण जून पासून आपलं म्हणजे शाळा सुरू झाली की सुरू होणार आहे। 1 तास एका वर्गाला 1 तासाचा आणि 1 दिवस असा दिला जाणार आहे आणि त्यात ते प्रोजेक्ट वर्क त्यांना पूर्ण करावा लागणार आहे। म्हणून आजचा दिवस हा फक्त आपल्यासाठी एक खोली उघडण्याचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला नवे पंख देण्याचा व त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रयोग, सृजनशीलता, प्रत्यक्ष अनुभवातून विविध कौशल्ये विकसित करून शिकण्याची दारे उघडण्याचा दिवस आहे। बनावी यासाठी हे शिक्षण आवश्यक आहे। यातूनच रोबोट किंवा कोडिंग असू दे किंवा एखादं मेकॅनिकल कुठलंही इन्स्ट्रुमेंट असू दे ते तयार करणे नव्हे तर समज त्याबरोबरच नव्या समस्यांना नव्या पद्धतीने सोडवण्याची क्षमता, विचारशीलता, कौशल्य विकास व नवनिर्मितीचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल। विद्यार्थ्यांनो, ही लॅब तुमचे खेळण्याचे ठिकाण नाही, तर तुमच्या स्वप्नांना आकार देण्याचं ठिकाण आहे। आकार देण्याचं एक साधन आहे, एक ठिकाण आहे म्हणा। तुम्ही एखादा प्रयोग करताना ज्यावेळेला एखादी क्रियासाठी आपली वाटते काय आहे त्यावेळेला आपण म्हणतो तुम्ही का व कसे हे उत्तर शोधा। त्यासाठी तुमचे हात वळतील। एखादी वस्तू तयार करत असताना आपण बऱ्यापैकी पूर्ण आपलं नॉलेज तिथं वापरतो, पण तुम्हाला तिथं काही काहीतरी करण्याची क्षमता तुमच्या डोळ्यात दिसेल, म्हणजे तुमचे डोळे मात्र तिथं चमकतील। या स्टेम लॅब विषयी आपल्याला जबाबदार सर यादव सर हे प्रोजेक्टवर तुम्हाला माहिती सांगणारच आहे। त्याबद्दल मी काही जास्त सांगत असणार आहे, ते तुम्हाला दाखवत आहे काय आहे त्या एकदा स्टेम लॅब म्हणजे काय। जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 टॅन। गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर। जीकेम आटा चक्की। टॅन 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 टॅन। जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। थोडक्यात स्टेम लॅब बद्दल, त्याच्या तुमच्या जीवनातील उपयोगाबद्दल आणि येणाऱ्या तुमच्या भावी जीवनातील त्याच्या उपयोगाबद्दल, की आजपर्यंत तुम्ही जे काही शाळेमध्ये शिकत आला त्याच्यामध्ये
लिहिणे, वाचणे, गणित करणे, पूर्वीच्या ऐतिहासिक गोष्टींच्या तारखा लक्षात ठेवणे, हिस्ट्री, समाज कसा विकसित होत गेला याचा अभ्यास करणे, नागरिक शास्त्र वगैरे तुम्ही अभ्यास केला. आणि हा आमच्या कोर कन्सेप्ट ज्याला म्हणतात, शिक्षणाचा प्रमुख भाग तोच आहे. पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या बदलत्या काळामध्ये जर आम्ही थोडासा विचार केला तर आमच्या लक्षात हे येतं की पूर्वी मानवी श्रमाला खूप महत्व होतं. मानवी कलेला आणि मानवाच्या परिश्रमाला, श्रमाला महत्व होतं. त्याला सर्व ठिकाणी मान मिळायचा. पण बदलत्या काळामध्ये जसं विज्ञान प्रगत होत गेलं, तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसं मानवी श्रम कमी होत गेले आणि मानवाचं जीवन, मनुष्याचं जीवन आरामदायक होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागत गेला. पूर्वी कंपल्सरी सगळेजण घोड्यावरच जायचे प्रवास करायला, किंवा बैलगाडी असेल तर बैलगाडीने जायचे, जास्तीत जास्त अंतर पार करू शकतात. बरोबर. महिलांनी पूर्वी घरी मसाला वाटण्यासाठी दगडी वाट्याचा, वरवंट्याचा वगैरे उपयोग केला असेल. आज पण काही जण करत असतील. पण आता तुम्ही बघा तर मिक्सर आल्यापासून तुमची एका कामात सुटका झाली. पूर्वी जर आम्ही बघितलं तर जुना जर चित्रपट आपण पाहिले तर त्याच्या करायसाठी ज्वारी किंवा गहू ते दगडी जात असायचं, असं गाणी म्हणत जुन्या काळामध्ये असं करायचे. पण आज तुम्ही बघितला तर गिरणीला गेला तर गिरणीवाला दळून देतो तुम्हाला 10-15 मिनिटांमध्ये. आणि आता तर आताच्या काळामध्ये बघितलं तर 5-5 किलो पर्यंत क्षमता असलेल्या घरगुतीच पिठाच्या छोट्या छोट्या चक्क्या आल्यात. बरोबर. हे सर्व काय आहे तर ही विज्ञानाची प्रगती आहे, तंत्रज्ञानाची प्रगती आहे. आणि या प्रगतीच्या माध्यमातून मनुष्याचं जीवन वेळ वाचवणारा आणि कष्ट कमी करणारा झालं. मिक्सर असो, टीव्ही असो, फॅन असो, फ्रीज असो, गाड्या असो, रोबोट असो, उपग्रहाच्या दळणवळणासाठी तंत्रज्ञानाचे आपले उपग्रह असो, या सर्व गोष्टी कशामुळे तयार होतात तर तुम्ही जरासा बारकाईनं लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल की याच्या घरी तुम्ही मोबाईल बघता, तो इलेक्ट्रॉनिक्सचा एक चांगलं उदाहरण आहे. तुम्ही घरी टीव्ही बघता, रिमोटने टीव्ही वापरता, ते इलेक्ट्रिकलचं एक चांगलं उदाहरण आहे. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकलचं मिक्स उदाहरण आहे. बरोबर. बाकी आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी आता तुम्ही कार गाड्या बघता, बस बघता, ह्या गोष्टी ऑटोमोबाईलचं चांगलं उदाहरण आहे. की पूर्वीचं चाकोरीबद्ध जीवन होतं. जीवनामध्ये संधी कमी होती आणि कमी संधी आणि उपलब्ध त्यावेळेचे काय म्हणतात त्याला सोयी सुविधा त्याप्रमाणे व्हायचं. पण आज चालतंय का? आज अभ्यासक्रम इतका मोठा झालाय, तंत्रज्ञान इतकं वाढलंय, जीवनामध्ये आपल्या इतकी प्रगती झाली आणि इतक्या नवीन गोष्टीचं आगमन झालंय ज्या पूर्वी गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या, काल्पनिक वाटत होत्या, त्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत. बरोबर. पूर्वी काही गोष्टी फक्त जादू वाटायच्या आम्हाला, त्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत आणि प्रत्यक्षात आहेत आणि त्याचा आम्ही उपयोग करतोय आणि आमच्या पुढच्या पिढ्या याच्यापेक्षा जास्त उपयोग करणार. तर तुम्ही मुलांनी सगळ्यात पहिला लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असणं आधारित आहे, कला असणं आधारित आहे, गरजेचं आहे. तर तुमचं भावी जीवन आणि तुमचं भविष्य तुम्ही चांगलं करू शकाल. आज कसं होतं, 12वीच्या नंतर आमच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये 12वीच्या नंतर जेईई करून इंजिनिअरिंगला जातात, 10वी पास झाल्यानंतर ITI ला जातात. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 10वी पर्यंत त्या मुलाला काहीही टेक्निकल बॅकग्राऊंड नसतो, त्याला कुठल्याही गोष्टीचा वापरून अनुभव नसतो. 12वी करून जो इंजिनिअरिंगला जातो त्याला सुद्धा कुठल्या गोष्टीचा अनुभव नसतो. परत आणि तो इंजिनिअरिंगला गेल्यावर 2 वर्ष थेअरीमध्येच जातात. त्यामुळं एक विशिष्ट वयाचा टप्पा पार झाल्यामुळं नवीन शिकायची जी हौस असते ती हौस जरी मनात असली तरी मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला असतोय की बाबा मी काहीतरी ऑपरेट करायला गेलो, म्हणजे वापरायला गेलो इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मशीन, आणि जर ते चुकलं तर वर्गामध्ये माझा हस होईल. आणि वर्गात पोरी असतील तर आणि जरा मुलं जास्त दडपणाखाली येतात की मुली असल्या तर अपमान झाला. जर माझ्या हातात एखादी वस्तू खाली पडली, फुटली किंवा तुटली
आणि जर शिक्षकांनी ओरडले तर सगळ्यांच्या समोर माझा अपमान झाला असं वयाच्या 16व्या वर्षानंतर जास्त जाणवायला सुरू होतं. पण या तुमच्या वयामध्ये 5वी पासून आताच जर आम्ही तुम्हाला या स्टेम लॅबच्या माध्यमातून सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या की ज्याला तुटलं तर चालेल, फुटलं तर चालेल, पडलं तर चालेल असं जर तुम्हाला मिळालं पर्याय तर तुम्हाला शिकणं सोपं जातं. आमच्या या स्टेम लॅब मध्ये तुम्ही अगदी एक शाळेमध्ये 5वी ते 7वीच्या 8वीच्या विद्यार्थ्यांनी फक्त आम्ही दिलेले कोर्स मटेरियल वापरून आणि मॅन्युअल वाचून रोबोट तयार केले, ऑटोमॅटिक फिरणारे फॅन तयार केले, खूपशा वस्तू तयार केल्या. आता तुम्हाला सुद्धा तुमचा वेळ आणि एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं की आमचे हे जे कोर्सेस आहेत ते भारत सरकारच्या अधिकृत अभ्यासक्रम आम्ही शिकवतो. हा खासगी अभ्यासक्रम नाही, हा भारत सरकारचा दिलेला सरकारी अभ्यासक्रम आहे. सगळ्यात पहिला लक्षात घ्या. दुसरी गोष्ट 5वीला स्टेम 1, 6वीला स्टेम 2, 7वीला स्टेम 3, स्टेम 4 असं स्टेम 8 पर्यंत कोर्स आहेत 5वी ते 12वी पर्यंत. या प्रत्येक कोर्सला वर्षभर तुम्हाला कंपल्सरी शिकवलं जाईल. त्याच्यामध्ये ऑनलाईन कोर्स असतील, त्याच्यामध्ये ऑफलाईन कोर्स असतील, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असतील. ह्या सर्व गोष्टींच्या वेळोवेळी तुमच्या चाचणी घेतल्या जातील आणि वर्षाच्या शेवटी शाळेच्या सहकार्याने वार्षिक परीक्षा सुद्धा घेतली जाईल आणि ती परीक्षा थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही स्वरूपामध्ये असून त्या दोन्हीचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आमच्या कंपनीतर्फे आणि या संस्थेतर्फे. संयुक्त विद्यमानाने आयोजित ह्या परीक्षेच्या प्रमाणपत्राला महाराष्ट्रामध्ये तर या संस्थेबद्दल आम्ही कुणाला काय सांगायची गरजच नाही आहे. हे स्वयंप्रकाशित संस्था आहे. या संस्थेमध्ये पास झालेला विद्यार्थी ही संस्था कुठली आहे, कशी आहे, काय आहे सगळ्यांना माहित आहे. पण आम्ही त्याला बूस्ट काय देणार तर आमची कंपनी गेली 30 वर्ष या क्षेत्रात कार्यरत असून जगातील 120 देशामध्ये आमच्या कंपनीचं अस्तित्व आहे आणि जगातल्या मोठ्यात मोठ्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही मोठमोठ्या इंजिनिअरिंग लॅब, रोबोटिक्स लॅब बसवलेल्या आहेत. त्यामुळे आमचे सर्टिफिकेट घेऊन जे कोणी पुढे टेक्निकल करिअर करायला जातील त्यांना जगातल्या 120 देशामध्ये प्राधान्य मिळेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता 5वी ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी या शाळेमध्ये आमच्या सोबत आमचा अभ्यासक्रम पूर्ण करतील नाममात्र शुल्क दरामध्ये, एकदम नॉमिनल फी असेल मंथली, तर त्या बदल्यामध्ये त्यांना जे सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटचा भारतातला उपयोग लक्षात घ्या तुम्ही. भारतामध्ये तुम्हाला भावी जीवनामध्ये 10वीच्या नंतर किंवा 12वीच्या नंतर तुम्ही कुठं कामाला जातो म्हटला तर फक्त 10वी आणि 12वी केल्यामुळे फक्त तुम्ही साक्षर झालेले असता, सुशिक्षित झालेले असता, पण तुमच्याकडे काही कला नसते. त्यामुळे तुमचे रोजगाराचे पर्याय खूप मर्यादित असतात. पण हे स्टेम कोर्स केल्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंग नॉलेज मिळाल्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल विविध क्षेत्रामध्ये काम करू शकता आणि हे काम करायला तर तुम्हाला मिळतं. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला स्वतंत्र तुमचा व्यवसाय करायचा असेल तर बँकेमध्ये जे सगळ्यात पहिला विचारलं जातं की बाबा हे टेक्निकल फील्ड मध्ये तुला जर काही करायचं असेल तर तुझ्याकडं काय म्हणतात निकष काय, तू कुठले निकष पार केलास किंवा कुठली परीक्षा पास केलास, तुला का म्हणून द्यायचं, तर त्यावेळी तुम्ही आमचं स्टेमचं सर्टिफिकेट देऊ शकता. हे स्टेमचं सर्टिफिकेट बँक लोन साठी सुद्धा उपयोगी आहे. आईन्स्टाईनच्या वेळी घरी त्याच्या शाळेमध्ये लॅब नव्हती, त्यांना प्रयोग करायला जास्त मिळत नव्हते, पण आज या विवेकानंद संस्थेच्या या शाळेमध्ये साताऱ्यामध्ये पहिल्या लॅबच्या मार्फत तुम्हाला तुटलं फुटलं तरी चालेल, काळजी करू नका, अशा पद्धतीने प्रयोग करायच्या संधी मिळणार आहेत आणि याचा तुम्ही वापर करा. आणि तुमच्या घरात काय बिघडलं असेल तर ते दुरुस्त कसं करायचं हे आमच्या इकडे शिका आणि घरी जाऊन आईला इम्प्रेस करा. कदाचित तुम्हाला 2 फटके कमी बसतील, टीव्ही जास्त बघायला मिळेल, मोबाईल जास्त खेळायला मिळेल. जर तुम्ही आईला खुश केला घरी तर आई तुम्हाला खुश करेल. याच्यासाठी मुलांनी जास्तीत जास्त इकडे लक्ष द्या आणि आपलं ज्ञान वाढवून घ्या. तुम्हाला
HFX टेक्नॉलॉजीज विथ जेवी एज्युटेक इंटरनॅशनल या कंपनीतर्फे ही लॅब बसवण्यात येत आहे. ही हैदराबाद बेस्ड कंपनी आहे. जवळजवळ 25 वर्ष जुनी कंपनी आहे ही आणि 120 देशांमध्ये काम करते. 120 देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपले लॅब बसलेले आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. ती 4 प्रकारची वेगवेगळे लॅब आहेत. त्या डाव्या साईडला जी लॅब आहे ती लॅब इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीज कॉलेजेस वगैरे असतात त्या ठिकाणी वापरली जाते. दुसरी फिजिक्स लॅब आहे. तिसरी स्टेम टिंकरिंग अँड व्हर्च्युअल फिजिकल लॅब आहे. आणि जी चौथी दिसते उजव्या साईडला तुम्हाला एक छोटासा बॉक्स दिसतोय ते आपल्या शाळेमध्ये बसवण्यात येणारी लॅब मधील DIY किट आहे. लॅबचं नाव सर्वांना आतापर्यंत माहित पडलं असेल. बऱ्याच जणांनी नाव घेतलेलं आहे स्टेम लॅब. व्हेरी गुड. स्टेमचा फुल फॉर्म काय होतो बघा. S फॉर सायन्स, T फॉर टेक्नॉलॉजी, E फॉर इंजिनिअरिंग आणि M फॉर मॅथमॅटिक्स. हे 4ही विषय या लॅब मध्ये घेतले जातात. आता तुम्हाला असं वाटेल की हे 4ही विषय शिकवणार आहेत म्हटल्यानंतर आम्हाला गणित करावी लागणार आहेत, विज्ञानाचा अभ्यास करावा लागणार आहे. तर तुम्हाला जो अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकवला जातो तो अभ्यास तुम्हाला करावा लागणार नाही. पण कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्हाला ज्यावेळेस बनवायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये सायन्स सुद्धा येतं आणि मॅथमॅटिक्स सुद्धा येतं. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवता येते किंवा नवीन एखादा प्रोग्राम तयार करता येतो. हे जे स्टेम लॅब आहे मेकॅनिक्स, वेब डिझाईन, डिझाईन अँड एंटरप्रेन्युअर थिंकिंग, कम्प्युटेशनल थिंकिंग, IoT, 3D डिझाईन अँड प्रिंटिंग यामधले एवढे सर्व विषय तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. यामध्ये एक म्हणजे IoT म्हणजे काय तर इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे तुम्ही आता सध्या जे स्मार्ट वॉच वगैरे वापरले जातात किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला जर ऑटोमॅटिक करायचं असेल तर तुम्हाला IoTचा वापर करून ते करणं खूप सोपं झालेलं आहे. उदाहरणार्थ आता तुम्ही इथे हा जो फॅन बघताय त्या फॅनला तुम्हाला ऑटोमॅटिक करायचं. इव्हन फॅनच काय तुमच्या घरचा मिक्सर असो, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, कोणती वस्तू ऑटोमॅटिक करायची असेल तर हे IoTचा वापर करून उत्तमरित्या त्याला ऑटोमॅटिक असं रूपांतर करता येतं. जसं AC वगैरे तुम्ही आजकाल पाहिलं असेल की तुम्ही घरातून बाहेर गेला आणि तुमच्या घरचा AC फॅन लाईट काय चालू राहिली तर तुमच्या मोबाईल वरून सुद्धा तुम्हाला ती लाईट फॅन AC सर्व बंद करता येतं. आणि हेच आपल्याला शिकायला मिळतं की हे कसं करायचं, ते ऍप्लिकेशन कसं तयार करायचं, प्रोग्रामिंग कसं करायचं हे IoT मध्ये आहे. हे स्मार्ट वॉच मध्ये जे ब्लूटूथ असतं, वायफाय असतं हे कसं कनेक्ट केलं जातं, मग ते कसं बनवलं जातं हे सर्व आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. तर कोणताही प्रॉब्लेम सर्वात पहिल्यांदा डिटेक्ट करणे आणि तो डिटेक्ट झाल्यानंतर तो कसा सॉल्व्ह करायचा त्याचं स्टेप बाय स्टेप सर्व आपल्याला माहिती शिकायचे. हे सर्व विषय जरी ऐकायला तुम्हाला अवघड वाटत असले तरी शिकताना आपण एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल अशा पद्धतीमध्ये आपण शिकवतो. शैक्षणिक संकुलामध्ये सुरू होत असणाऱ्या स्टेम लॅबचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आदरणीय श्री राजदीप जमादार सर, मनोज यादव सर, जीवन जगताप सर, रमेश भोसले सर, अमरदे सर, सुंदर उपक्रम आपल्या शाळेमध्ये सुरू होतोय. तो सुरू होताना बघण्यासाठी आपण त्याचे साक्षीदार आहोत आणि आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण सातारा शहरामध्ये, बरोबर आहे ना सर, संपूर्ण सातारा शहरामध्ये आपली पहिली शाळा आहे की जिथे ही स्टेम लॅब सुरू होती. आणि ही आपल्यासाठी एवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या शाळेला आपल्यासाठी एवढी मोठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे की स्टेम लॅबचं उद्घाटन, त्याचं दार उघडणं म्हणजे फक्त एका इमारतीच्या खोलीचं दार उघडणं नाही तर ते तुमच्या भवितव्याचं दार उघडणं आहे, तुमच्या भविष्याचं दार उघडणं आहे, तुमच्या करिअरचं दार उघडणं आहे. इथून पुढे तुम्ही जेवढं कराल तेवढं तुमच्यासाठी कमी आहे. इतकी मोठी संधी तुम्हाला या निमित्तानं उपलब्ध करून दिली. खरं तर स्टेम लॅब ही संकल्पना आणि ते करण्याची सुरुवात मला वाटते 3 वर्षापूर्वी झालेली होती. आणि त्यावेळेला मी कराडला बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्राचार्य होतो आणि एकाच वेळेला आपण इथले मला वाटतं LBS कॉलेज, त्यानंतर सुशीला देवी साळुंखे हायस्कूल, आपल्याकडं मला वाटतं उजरड्याच्या हायस्कूलला, आणि त्यावेळेला मी मागणी केली होती की आमच्या कराडच्या कॉलेजमध्ये पण ज्युनियर कॉलेज आहे तर तिथल्या विद्यार्थ्यांसाठी पण एक करावं.
एवढ्या सगळ्या शाळांच्या मध्ये एका वेळी सुरू झालेली लॅब असताना त्याचं प्रत्यक्ष उद्घाटन मात्र आज या ठिकाणी होत आहे। याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना ज्यांच्या काळामध्ये इथं सुरू झाली आणि ज्यांनी हे पहिल्यांदा सुरुवात करून दिली त्या दोन व्यक्तींचा उल्लेख करेल। त्याच्यामध्ये एक त्यावेळेचे आपले विभाग प्रमुख आदरणीय प्राचार्य आर.व्ही. शेजवळ सर, शेजवळ सरांनी हे पहिल्यांदा इंट्रोड्यूस करून दिलेलं होतं आपल्याला। आणि ही लॅब आपल्या इथं सुरू करण्याकरता ज्यांनी रूम उपलब्ध करून दिली, कामाला सुरुवात करून दिली ते आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजय पाटील सर। या दोघांचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी हे सुरू केलं आणि ते यादव मॅडमच्या सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळं त्यांच्या चिकाटीमुळं हे आज पूर्णत्वाला आलेलं आहे। त्यामुळे त्या दोघांच्या इतकंच कौतुक यादव मॅडमचं पण मला आहे, कारण त्यांनी हे इतर सगळ्या शाळांच्या मध्ये मागणी असताना सुद्धा हे सातत्यानं पाठपुरावा करून आमच्या विद्यार्थ्यांसाठी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी इथं आणलं। त्यामुळं त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो। तेवढी मोठी संधी ह्या शाळेने दिलेली आहे। तुमचे शिक्षक, तुमच्या प्राचार्य मॅडम तुमच्यासाठी जी काही धडपड करताय ती पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की आपल्याला केवढी मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर तुमची दुसरी जबाबदारी अशी आहे की ही जी संधी इथं आहे की जी साताऱ्यातल्या कुठल्याही शाळेमध्ये नाही, जी आपल्या इथं आहे। सरांनी सांगितलं की उद्याच्या आईन्स्टाईन घडवण्याची ताकद या लॅब मध्ये आहे, तर ती संधी आपल्या इथं उपलब्ध आहे हे सांगण्याचं काम तुम्हाला करायचं आहे ना। प्रत्येक कंपनीचा एखादा ब्रँड अँबॅसेडर असतो, जाहिरात करतो तो ब्रँड अँबॅसेडर त्या कंपनीचा। तसे भवानी विद्या मंदिर या संकुलाचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात। तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या मित्रांना, तुमच्या बाबांना, तुमच्या बहिणींना, तुमच्या गल्लीतल्या मुलांना जे सांगणार आहात की माझ्या शाळेत काय आहे, त्याच्यावर आपल्या शाळेची इमेज ठरते। आणि त्यामुळे तुम्ही आधी हे समजून घेणं आवश्यक आहे की लॅब काय आहे, कारण हे 21वे शतक जे आहे ना, हे 21वे शतक हे फक्त क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन या दोन शब्दांचं शतक आहे। इथं फक्त पूर्वी असं म्हटलं जायचं की नॉलेज इज पॉवर, फक्त ज्ञान विकलं जातं। आता नुसतं ज्ञान चालत नाही, ज्ञान हा पाया झाला, त्याच्या पुढे जाऊन क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन ह्या दोन गोष्टींचं हे युग आहे। आणि ह्या दोन गोष्टी तुम्हाला अभ्यासक्रमातनं भाषा शिकवल्या जाऊ शकत नाही, या तुमच्या पुस्तकातल्या अभ्यासक्रमातनं शिकवल्या जाऊ शकत नाही, पण ते क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन शिकवायचं काम या लॅब मधून होणार आहे। आणि ही क्रिएटिव्हिटी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी तुम्हाला ही संधी दिलेली आहे। आणि हे तुम्हाला शिकण्याची संधी, त्याचा पाया तयार करण्याची संधी या लॅबच्या निमित्ताने मिळणार आहे। राजेंद्र सरांनी तिथं सांगताना आणि मनोज सरांनी पण सांगितलं की हे असं हे आहे की इथं तुम्हाला चुकायची भीती नाही, तोडफोड झाली, चुकलं तरी काही तुम्हाला कोण रागवणार नाही। एवढी एकच गोष्ट आहे की जिथं तुम्ही हातात रिमोट घ्या घरामध्ये, फक्त रिमोटचा सेल घालण्याकरता ते उघडायचा प्रयत्न करा, मागलं कोणतरी ओरडतं का नाही बघा, तुमच्या ओरडतं का नाही। इथं तुम्हाला पाहिजे ते शिकायची, पाहिजे ते वापरण्याची संधी आहे। आणि त्याच्यामुळे तुम्हाला चुकायची भीती नाही, त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कुणी रागवेल याची भीती नाही। शाळेतर्फे, आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे आणि आमच्या सातारा विभागातर्फे मनापासून ह्या दोघांचा आभार मानतो। आणि करून हे सगळं सुरू केल्याबद्दल प्राचार्य यादव मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व बसलेले इथे विद्यार्थी, तुमच्यासाठी खूप मोठी ही संधी आहे आणि जी पहिल्यांदा सातारा शहरात म्हणू किंवा जिल्ह्यात म्हणू भवानी शाळेमध्ये सुरू होते। मागाशी सर बोलल्याप्रमाणे तो आईन्स्टाईन घडले पाहिजे, 100% घडतील। पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे समजून घ्या। 1-2 महिन्याचा 1-1.5 महिना वेकेशन उन्हाळ्याची सुट्टी आहे, सुट्टीनंतर तुम्हाला वेळ लागली पाहिजे। मी कधी परत भवानी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये येतोय आणि त्या लॅबला जॉईन होतोय। लक्षात ठेवा, इथं बसलेले सर्व विद्यार्थी 5वी 6वी 7वी 8वी 10वी असतील, तुमचं एकच काम आहे त्या लॅबला ऍडमिशन घ्यायचं आणि जसे शिक्षक शिकवतील आठवड्यातून एकदा तुम्हाला 1 तास येईल किंवा जे काही शेड्यूल ठरल तिथं सगळ्यांनी सहभाग घ्यावा। दुसरी गोष्ट, आता इथे बरेचसे पालक पण उपस्थित आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलाला त्या लॅबला घातलंय का? पण पालकांचा रोल खूप महत्वाचा आहे।
बरं 100 रुपये फी असेल, काय मला माहित नाही किती फी असेल तुमची ती, पण ते पहिल्यांदा भरा. मी एक माझं घरातलं उदाहरण देतो. 5 वर्षापूर्वी आम्ही IoT नावाचा एक कोर्स याकडे सर सांगत होते. IoT माझ्या मी मुलाला 8वीत असतानाच लावला, त्याची फी होती 5000. नीट लक्षात घ्या, कारण मी टेक्नॉलॉजी मध्ये काम करतोय 25 वर्ष झालं. माझ्या मुलाला IoTचा कोर्स इथून कराडमध्ये घेऊन लावलेला, त्याचा जो बुद्ध्यांक वाढला, त्याची क्युरिओसिटी जी वाढली, तो आता डिप्लोमाला कुठलाही क्लास लावलेला नाही, काही करत नाही. सर मागाशी म्हटले सर मिक्सर दुरुस्त केला पाहिजे मुलांना घरी येऊन. आमचा मुलगा अख्ख्या कॉलेजचे प्रोजेक्ट फक्त 2 मिनिटात तयार करतो. एका कॉलेजचा प्रोजेक्ट एका मुलाला तयार करायला 500 रुपये तो घेतो. कमीत कमी 40 प्रोजेक्ट तो एका आठवड्यात करतो, 20,000 कमवतो. मला फी भरायला लागत नाही. नीट लक्षात घ्या. हे कशामुळे? तर फक्त त्यानं ती टेक्नॉलॉजी बघितली, असं जग चालतंय त्याला कळलं, आणि त्यानं कराडामध्ये जाऊन कोर्स केलेला. आज तुम्हाला तो मोफत म्हणा किंवा नॉमिनल शुल्क जे काही ठेवलं ते करून तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आम्ही त्याला एकच गोष्ट केली, IoT, आणि आज तुमच्या समोर तिथे कमीत कमी 20-22 गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्किल, मी स्किलवर काम करतोय. हॉटेलवर वेटर होतो, आज 2 हॉटेलचा मालक आहे. 1000 रुपये पगार होता. माझे 2 मोठे क्लास आहेत. हे का सांगतो तुम्हाला? तसेच तुम्ही यातलं स्किल घ्या आणि स्वतःच्या आयुष्यात उभं राहा. आणि ते तुम्हाला भवानी शाळेद्वारे आज यादव मॅडम असतील, स्वतः पाटील सर असतील, गायकवाड सर असतील, आणि आता तुम्हाला 2 लोक जमादार आणि यादव सर इथे जॉईन झालेले. शिक्षकांना सुद्धा आव्हान केले मी, तुम्ही सुद्धा 1 दिवस 2 तास जावा. जोपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला पण बोलता येणार नाही तुमच्या वर्गामध्ये. मी तर म्हणजे शिक्षकांना एक ट्रेनिंग घ्या, एवढं सोपं आहे, घाबरू नका. म्हणजे मी आवर्जून सांगितलं, शिक्षक शिकला ते वर्गात जेवढं चांगल्या पद्धतीने सांगतील तेवढे मुलं चांगल्या पद्धतीने करणार आहे. शिक्षक म्हणणार मला नको ते जमत नाही. विचार करा, टेक्नॉलॉजी ज्यावेळेस मी सुद्धा त्या IoTला बसलेलो होतो, IoTला बसल्यानंतर मला क्युरिओसिटी होते की माणूस वर्ग किंवा दरवाजा उघडल्यानंतर ऑटोमॅटिक लाईट लागते कशी. मी टाळी वाजवली की फॅन चालू होतोय कसा. मी आता एक उदाहरण दाखवलं. आपला कराडाचा मुलगा आहे, ज्याने इंजिनिअरिंग केलं IoT क्षेत्रामध्ये. तो अमेरिकेच्या एका कंपनीचा CEO आहे. आई आजारी पडली, तो कराडमध्ये आला, तो सगळी कंपनी तो इथं मोबाईलवर चालू करायचा. तिथनं फोन आला, कंपनी ओपन करायची, तो लगेच जायचा, ओपन गेट, 2 मिनिटात अख्खी तिथं कंपनी उघडली जायची. विचार करा टेक्नॉलॉजी किती मोठी काम करते. आणि टेक्नॉलॉजीचं बाळकडं तुम्हाला त्या वर्षात मिळणार आहे. म्हणजे आम्हाला 15वी नंतर मिळालं, तुम्हाला 5वीत मिळतंय. आणि सरांनी सांगितलं की 16 वर्षानंतर ऑटोमॅटिक आमचं कमी होते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही काय करायचे आता लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी सगळं चाललेलं आहे. शाळा सुरू झाली की पहिल्या दिवसापासून नियोजन असेल यांचं, त्याप्रमाणे तुम्ही बॅचेस जॉईन करा, बघा, करून बघा. महिनाभरात आपल्याला आवडलं तुम्ही पुढे करू शकता. आणि खूप सुंदर बघता येते. चुका आणि त्यातून शिका, हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे, मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यानंतर मी या क्षेत्रात काम चालू केलं बरंच AI मध्ये. आता आमची टॉपची संस्था आहे. मी AIची लेक्चर्स आता कमीत कमी 40 शाळांमधून घेतली. सर या मिनिटाला 500 मुलांनी गर्दी करून ऍडमिशन घेतली आमच्याकडे. आणि हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे तुम्ही शिकणार आहात 5-5 हजार याला 2 लाख रुपये भरले तरी मिळणार नाही तुम्हाला. आज ही कंपनी भारत सरकार सोडून आपली शाळा, त्यामुळे पालकांनी सुद्धा लक्ष घ्या. तुमच्या हातात आता सोन्याची कोंबडी आहे, कसं शिकायचं त्याचं पुढे काय करायचं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी जर केलं तर सगळ्या टीमचे वेळाभावी मी मनापासून आभार मानतो. पुणे ही सुंदर शिक्षक आहे. शिक्षक वर्ग खूप छान आहे आणि माझ्या मुलाची झालेली प्रगती मला खूप म्हणजे खूपच छान आहे. त्याबद्दल शंकाच नाही. आणि हे जे पाऊल तुम्ही उचललंय आणि जे स्ट्रीमला तुम्ही जे आज आपल्या शाळेत, आपल्या म्हणजे जिल्ह्यात पहिली जी शाळा आहे ज्यांनी ती उभारली आहे, त्यामुळे त्या आपल्या मुलांचा विकास होणारच आहे. त्यामुळे मी सगळ्याच पालकांना सांगेन की त्यांनी याच्यात आपल्या सगळ्या मुलांना सहभागी करून घ्या, कारण ह्यात आपल्या मुलांचा फायदा आहे. मुळात त्यांनी काहीतरी नवीन शिकणार हेच एकदम उद्दिष्ट आहे. आणि हे शिकायला बाहेर जाऊन 10वी-12वी नंतर जी मुलं शिकणार आहेत, जे ITI जाऊन शिकणार आहेत किंवा जे कम्प्युटर बद्दलचं ज्ञान घेणार आहेत, ते आपल्याला इथंच आपल्या शाळेत मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या मुलांनी यात भाग घ्यावा, प्रवेश घ्यावा, असंच मी त्यांना सांगेन. आणि मला इथं बोलून दिलं. खरं तर आज आपल्या शाळेत स्टेप लॅबचे उद्घाटन झालेले आहे. या स्टेप लॅबचा आम्हाला खूप भविष्यात चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे.
आणि या शाळेत स्टेप लॅबचे उद्घाटन केल्याबद्दल मी शिक्षक वृंदाचे व सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि